मीरा भाईंदर शहरात शाळा कॉलेजमधील विद्यार्थी इलेक्ट्रिक सिगारेटचा वापर मोठ्या प्रमाणावर करत असताना दिसून येत आहेत. शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे यांनी नव्यानं नियुक्त झालेल्या मीरा भाईंदर पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांना शुभेच्छा देऊन मीरा भाईंदर शहरातील शाळा कॉलेज परिसरातील पानटपरीवर इलेक्ट्रिक सिगारेट विक्री करणाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी विचारे यांनी पत्राद्वारे केली आहे. तसंच पानटपरीवर ई सिगारेट विकणाऱ्यांना पोलिसी खाक्या दाखवा अशी मागणी देखील विचारे यांनी केली आहे. यावेळेला संपर्क प्रमुख नरेश मानेरा, मीरा भाईंदर जिल्हा प्रमुख प्रभाकर म्हात्रे, उपजिल्हा प्रमुख मनोज मयेकर, महिला आघाडी नीलम धवन, प्रकाश जैन उपस्थित होते. या दिलेल्या पत्रात त्यांनी मीरा भाईंदर शहरातील वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे अनधिकृत अनेक शाळा आणि कॉलेज त्याचबरोबर क्लासेस यांचं प्रमाण इतकं वाढलेलं असल्यानं प्रशासनाचे अंकुश सुटल्यानं मुलांकडे शिस्तीचे धडे देणं याकडे शिक्षकांचं दुर्लक्ष झालंय. कारण यापूर्वी कॉलेजपासून मुलांना अंमली पदार्थांचं व्यसन सुरू होतंय, परंतु आता इयत्ता 5वी ते 7वी पासूनच मुलांना अंमली पदार्थांचं व्यसन सुरू झालंय. सध्या मुलं वयात येण्याची प्रक्रिया अधिक वेगानं वाढत असल्यानं सोशल मीडियाचा आधार घेऊन मुलांमध्ये लैंगिक इच्छा होणं, दारू पिऊन बघणं, गांजा पिऊन बघणं, तसंच सिगारेटचा झुरका मारणं अशी ओढ मुलांमध्ये अधिक दिवसेंदिवस वाढत चालली आहे. तसंच नव्यानं सुरू झालेली वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये इलेक्ट्रिक सिगारेट या पानटपरीवर विक्री केल्या जात आहेत आणि याचीच सुरुवात सिगरेट आणि गांजा यामध्ये होतीये. त्यामुळे पानटपरीबरोबर सायकलवर विक्री करणाऱ्या इस्मांवर कारवाई करून त्यांना जेलबंद करा. तसंच शाळा कॉलेज परिसरात पोलिसांची गस्त वाढवून एखादा विद्यार्थी जर नशा करताना दिसल्यास शाळेची प्रतिमा नष्ट होईल याचा विचार न करता त्या मुलाला त्याच्या आईवडिलांना स्वाधीन करून त्यांना योग्य ती समज द्या अशी मागणी मीरा भाईंदर पोलीस आयुक्तांकडे शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे यांनी केली आहे. या संदर्भात लवकरच ठाणे नवी मुंबई पोलीस आयुक्तांचीही भेट घेणार आहे असंही ते म्हणाले.